Salunke sir. The rhythmic, the students are playing the legend. The guests are now escorted by Anjali Birazda teacher, Gayatri teacher, Praveen Salunke sir. वर बसायचं आहे जे बाहेर मांडलेले आहेत 7th, 8th, 9th, 10th minds to showcase their talents. This is a highly important occasion for everyone. It is because of that, apart from the fact that this celebration highlights our school continuous success in the area of education, and this platform is also an opportunity to welcome our chief guest of today's evening. Now our girls are here to present the welcome song. इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सारल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. A blistering round of applause for our performance, who have filled our hearts with joy and our events with an auspicious beginning. A big thank you to Sai, Shraddha, Namita and Purva for such a spectacular start to our event. Now we will have a traditional auspicious light lampening ceremony as attribute to Ma Saraswati, the goddess of knowledge. Ma Saraswati, we pray for your blessings. Give us wisdom to make this world a better place. May the truth prevail. May the darkness of ignorance be swept away by the dawn of self-realization. I request our dignitaries to please do the Saraswati Pujan. शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रकृतिभी देवै सदा पूजिता. सा मां पातु सरस्वती भगवती. निशेष जाड्यां पहा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म. तस्मै
तस्मै श्री गुरुदेवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. The traditional custom of lighting a lamp and beginning the program with such wonderful guests. Now we have taken the blessing of Ma Saraswati and Ganesh ji. धन्यवाद मॅडम. आज आपले भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांना आपण 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली वाहूया. सगळ्यांनी कृपया जागेवरती उभं राहावं. सर्वांनी जागेवरती उभं राहावं. सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं. मी कोमल मॅडमला विनंती करतो. Pleasure to introduce our today's chief guest. पेय चंद्रकांत बाळू मोहोळ साहेब. अध्यक्ष मामासाहेब मोहोळ कुस्ती महासंघ. सदस्य भारतीय कुस्ती महासंघ. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच. कुस्ती खेळात असताना त्यांनी आजवर तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर अनेक स्पर्धा खेळल्या आणि प्रावीण्य मिळवले आहे. 2000 साली पतियाला येथे कुस्ती पंचांच्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने पास झाले आहेत. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर गेले 22 वर्षापासून कुस्ती पंच म्हणून काम करत आहेत. त्यांनी 2010 साली कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ या कुस्ती संघाची स्थापना केली आहे. साहेबांचा पुरस्कार खालीलप्रमाणे: पुणे महापौर पुरस्कार 1999, पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कुस्ती पंच पुरस्कार 2005, मुळशी क्रीडा रत्न पुरस्कार 2017, ऑलिम्पिक वीर पेय खासबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2019. तर हा पूर्ण जे आहे साहेबांचा
परिचय आहे. मी माननीय न्यू हिंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विक्रांत वाल्लेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रकांत मोहोळ साहेब यांचा सत्कार करावा. क्लॅप एव्हरीवन. आज टाळा या कमीच नाही झाल्या पाहिजे. I would also like to welcome our today's guest, the newly elected Sarpanch of Paudgaon, Mr. Prashant Wallekar sir, on behalf of Zeal School. I request Vishnu Wallekar sir to please felicitate our today's guest. पालकांनो टाळ्या वाजवा. रसिका जोशी ma'am, member of Paudgaon Gram Panchayat. I request our principal sir, Deepak Havde sir, to please felicitate Rasika ma'am on behalf of Zeal School. I would like to welcome Nanda Navle ma'am on behalf of Zeal School, member of Paud Gram Panchayat. I request Havde sir to please felicitate Nanda ma'am on behalf of Zeal School. Rajesh sir on behalf of Zeal School. I request Vikrant Wallekar sir to please felicitate Dr. Abhishek Rajesh sir on behalf of Zeal School. I would also like to welcome Prakash Shinde sir, member of Paud Gram Panchayat. I request Vishnu Bhau Wallekar sir to please felicitate our today's guest on behalf of Zeal School. I would also like to welcome Meenal Bhuekar ma'am on behalf of Zeal School. I request Rashika Joshi ma'am to please felicitate Meenal ma'am on behalf of Zeal School. I would also like to welcome Saurabh Mohan sir on behalf of Zeal School. I request Deepak sir to please felicitate Saurabh sir on behalf of Zeal School. Now I request Mr. Pramod Shelar sir to please come forward and please say few words. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मोहोळ सर, झील स्कूलचे फाउंडर विक्रांत सर, आदरणीय भाऊ, तसेच सन्माननीय व्यासपीठ. आजच्या स्नेह संमेलनासाठी सर्व उपस्थित पालक आणि पाल्य. खरं तर मला वाटतं 14 वर्ष पूर्ण झाली, शाळेला 14 वर्ष पूर्ण झाली. 10वीची नुकतीच पहिली बॅच चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. खरं तर विक्रांत सर हे सर तर आहेच, पण त्यापेक्षा माझे चांगले जवळचे मित्र आहेत. ह्या 14 वर्षात शाळेसाठी त्यांनी अनेक कष्ट केलेत. म्हणजे शाळा उभारणी असन, पण मुलांना शिक्षणासाठी कशा पद्धतीने एक उत्तम व्यासपीठ, मग स्पोर्ट डे असतील किंवा आत्ता आपण हे विद्यार्थ्यांचे कलागुण बघण्यासाठी इथं उपस्थित आहोत. ह्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी अनेक बाहेरनं ज्यावेळेस ते बाहेरचं जग बघून आले, म्हणजे ते
नोकरीसाठी बाहेरच्या देशात ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांना वाटलं की आपल्याला पौड गावात आपल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीचं शाळा झाली पाहिजे, त्यांना योग्य शिक्षण भेटलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी कष्ट घेतले आणि आज 14व्या वर्षात बघतो एका छोट्याशा आपल्या घरातून शाळा चालू केलेली आज एवढ्या मोठ्या स्वरूपात त्यांनी इथं आणली. तर खरं तर मला कौतुक वाटतं नेहमीच. मी अनेकदा या शाळेत बोलून पण दाखवतो की सरांचं कष्ट खूप मोठं आहे, स्टाफ उत्तम आहे. खरं तर आजचं व्यासपीठ एका लागून गौरवाचं आहे. मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित आहेत, पाल्यसुद्धा उपस्थित आहेत. विक्रांत सर, एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते की कोरोनाचा काळ होता, त्याआधी आपण पालक असू तर मुलांना म्हणायचो की मोबाईल ठेव आणि अभ्यास कर, आणि कोरोनानंतर परिस्थिती बदलली, हा घे मोबाईल आणि अभ्यास कर. तर ह्या गोष्टीवरती पण थोडासा विचार झाला पाहिजे. मुलांचा जो मोबाईलवरती अतिवापर होतो, असे जे डायव्हर्शन असतात म्हणजे कलागुण असतील, ह्याच्यातून मोबाईलमधून मुलांचं मन वेगळं होतं, बाहेर पडतं. कारण हल्ली काय झालंय, मुलांमधल्या ज्या भावना आहेत ना त्या मोबाईलनी हिरावून घेतल्यात. मग अध्यात्म आसन, कलाक्षेत्र आसन, खेळणे आसन, शारीरिक आसन, मानसिक आसन की गुंतून ठेवलेलं आहे. आपण नेहमी बघतो मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली असतात आणि जे स्क्रोल करतो आपण नेहमी ते मोबाईलमध्ये त्यांना दिसत राहतं, आणि ते दिसताना मोबाईल आपल्याला दाखवतो की ह्या मुलाला जे आवडतं तेच मोबाईल दाखवतो. त्यामुळं मुलांना पण भविष्यात त्याची दुसरी बाजू कळत नाही. तर येणाऱ्या काळात शाळा तर अवॉइड करतेच, आता मोबाईल शाळासुद्धा नाही हे बघून देत. पण अशा पद्धतीचे त्यांचे जे कलागुण आहेत ते अशा व्यासपीठावरनं आपण जोपासले पाहिजे, उमजून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, आणि ह्या माध्यमातून शाळेने त्यांना कुठंतरी पुढं नेलं पाहिजे असं मला वाटतं. मला खरं तर ज्यांचे आत्ता खेळ आहेत सगळे आतुरतेने वाट बघतात आहेत. जास्त काही बोलत नाही, मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला जी 2 मिनिटं बोलण्याची संधी देतो त्याबद्दल मी शाळा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही फारच छान मुद्दा मांडलेला आहे की मोबाईलचा वापर ही मुलं किती करतात. तर आज मुलंही इथेच आहे आणि पालकही इथेच आहे. तर आपण आपली काय जबाबदारी आहे मुलांची पण आणि पालकांची, ही आपण एकामेकाच्या साहाय्यानेच ती समजून घेतली पाहिजे. तर धन्यवाद सर. नाव आय रिक्वेस्ट our principal, beloved principal sir, Mr. Now I request our Sarpanch sir, Mr. Prashant Wallekar sir, to please come forward and say few words. मी जरा पहिल्यांदाच बोलतोय त्यामुळे तुम्ही समजून घ्या थोडंसं मला. आता घरातलाच कार्यक्रम आहे, शाळा ही घरातलीच आहे. माननीय व्यासपीठ आणि सगळे पालकवर्ग अतिशय छान नियोजन केलं आहे. आणि आमच्या बंधूंनी, मी त्यांचा स्ट्रगल पाहिलेला आहे. गावातल्या शाळा सुरू केली आपण तेव्हापासून ते आत्तापर्यंत खूप छान नियोजन केलं आहे. माझी दोन्ही मुलं इथंच शिकतात, खूप चांगला रिझल्ट आहे. आणि आत्ताच आपण 10वीचा वर्ग पण चालू केला आहे. आणि अशीच शाळेची प्रगती व्हावी आणि 12वी पण लवकर चालू करावी अशी मी बंधूंना एक विनंती करतो आणि शुभेच्छा देतो सर्वांना आणि मुलांना, आणि थांबतो. Thank you sir. Now I request Dr. Abhishek Raje sir to please come forward and please say few words. नमस्कार. इथे उपस्थित असलेले 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आहेत आणि काही पेरेंट्स आहेत. यांना हे माहिती असेल की मी एकदा माईक घेतला हातात की 3 तास सोडत नाही. बरोबर असतं तिथे. आय रिमेंबर यू. त्यांना मराठी समजत नाही गेस राईट.
ओके सो पण आज तसं नाही करणार आहे, मी आज 3 मिनटंच बोलणार आहे. ॲक्च्युली आज हा कार्यक्रम खूप छान अरेंज केला आणि सगळे आतुरतेने वाट बघतायत सगळा शो बघायचा. त्याच्यामुळे मी थोडक्यात सांगतो. आज मी इथे जो आलो आहे तो डॉक्टर राजे म्हणून नाही, तर माइंड मेड इनोव्हेशन्स नावाच्या कंपनीचा एक भाग म्हणून. आणि ह्या कंपनीकडून मी सगळ्या मुलांसाठी एक गिफ्ट घेऊन आलो आहे. आणि ती गिफ्ट अशी आहे की इट इज अ मेमरी अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम. तर आपण सुरुवातीला थोडं माइंड मेड इनोव्हेशन्स म्हणजे नक्की काय, या ही कंपनी स्थापन करण्यामागे आमचा विचार काय आहे तो आपण एका व्हिडिओद्वारे बघूया. आपण प्ले करू शकतो व्हिडिओ. व्हिडिओ प्ले होईपर्यंत हां येस. आवाज पुन्हा पहिल्यापासून लावा. तो झील स्कूलमध्ये लवकरच लॉन्च करत आहोत. 1 तारखेपासून तो लॉन्च होईल. सो माझी अशी सगळ्या पालकांना विनंती आहे की तुम्ही याच्यासाठी सबस्क्राईब करा. तुमचे ईमेल IDs जे असतील ते शाळेला पुरवा आणि तुम्हाला ते व्हिडिओज चालू होतील. हे व्हिडिओज बघायचा एक क्रम आहे, त्या क्रमानुसार तुम्ही हे व्हिडिओज बघितले. त्याच्याबरोबर काही प्रश्न उत्तरं असतील, ती प्रश्न उत्तरं मुलांनी सोडवली की त्याचा तुम्हाला फीडबॅक येत राहील. 10 व्हिडिओज झाले, ते 10 व्हिडिओज तुमच्या मुलांनी बघून त्याला काय समजलं आहे, त्याच्यातून तो काय शिकला आहे, याचा दर 10 व्हिडिओज नंतर तुम्हाला फीडबॅकचा आमच्याकडून मेसेज येईल. सो त्यांच्या प्रगतीवर तुमचंसुद्धा लक्ष राहणार आहे. ठीक आहे. सो आपण आता बघूया व्हिडिओ. What do we as a school or as an educational institution want for our students? We want them to achieve academic success and excellence. We want them to develop a lifelong learning mindset with critical thinking and problem-solving skills. We want them to achieve personal growth and self-discipline, ethical and responsible behavior, along with the development of social and emotional intelligence. We want them to collaborate and learn teamwork skills. Most importantly, we want their physical, mental, and emotional well-being. Now, what do we as a school or an educational institution want for ourselves? We want academic reputation, excellence accreditation, and recognition. We need strong community engagements and partnerships. We need financial stability and sustainable growth. And this can be achieved by a high student achievement and success rate. And to make our students successful, we have to create a safe, inclusive, and supportive environment. But most importantly, we need innovation in teaching and curriculum development. MindMed Innovations give you exactly what you need. We at MindMed Innovations pledge to dedicate ourselves to the growth and success of students, focusing on developing their memory, enhancing their personalities, and empowering them to achieve greatness in their lives. We vow to create a supportive and stimulating atmosphere that encourages curiosity and exploration, allowing students to unlock their potential, to teach effective memory strategies and techniques, helping students improve their ability to retain and recall information with ease, to guide students in self-reflection, helping them understand their strengths, weaknesses, and unique qualities that contribute to their personality, to instill a growth mindset in students, encouraging them to embrace challenges, learn from setbacks, and recognize that effort leads to improvement. To emphasize the importance of emotional intelligence, helping students navigate their emotions and develop empathy and strong interpersonal skills. To celebrate the uniqueness of each student, fostering self-acceptance and confidence
in their identities while encouraging them to pursue their passions, to guide students in setting achievable goals and provide them with the tools and support needed to reach those goals, reinforcing the belief that they can succeed, to model the values of hard work, integrity, and perseverance, inspiring students to strive for excellence in all aspects of their lives. In committing to this pledge, we at MindMed Innovations promise to invest in the development of students' memory and personalities, nurturing their growth and helping them achieve remarkable success in their lives. This is our solemn pledge. How do we do this? We provide a memory development program of 120 videos created with AI-driven technology that will help your students develop a strong memory, a super sharp brain, and most importantly, a state of physical, mental, and emotional well-being. Using the effective and engaging method of storytelling, we guide students to form good habits, establish healthy and productive routines, and learn discipline. We teach them the importance of physical exercise, healthy diet, and mindfulness. We help them get rid of procrastination, develop a positive and confident body language, and have a positive mindset and strong focus. We teach them memorization techniques that help them in accurate encoding of information, forming strong memory links or increased storage and fast retrieval of the stored information. We not only teach them the theories, but also guide them to use these theories practically. We teach them the importance of belief, time, and persistence. We train them to handle loss and depression and have a healthy mind. We teach them how to prepare for and face difficult examinations. In short, MindMed Innovations transforms your students completely. Give your students an updated, better version of themselves. सो थोडक्यात सांगायचं झालं तर जी टेक्नॉलॉजी आणि जी सगळे इनोव्हेशन्स जे आज खूप टॉपमोस्ट स्कूल्समध्ये वापरलं जातं आणि जिकडे याला भरपूर डिमांड आहे, हे विक्रांत सरांमुळे तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये इथे अवेलेबल होतं आहे. सो माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की याचा तुम्ही भरपूर फायदा करून घ्या, याचा तुमच्या मुलांसाठी भरपूर फायदा करून घ्या आणि आपण आपल्या मुलांना सगळं जिंकताना बघू, त्यांची सर्वांगीण प्रगती होताना बघू. थँक्यू. Thank you, sir, for such a beautiful video. The MindMed. Already the grade 9 students, there are almost 18 students who are working with now Abhishek Raje sir. Now, if anyone wants to contact from the parents end, म्हणजे जर तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल डॉक्टर अभिषेक राजे सरांना, तर तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर हे स्कूल थ्रू सुद्धा मिळेल. So you can contact the school office. Now I request Deepak Sonone sir to please come on the stage. I would also like to welcome Amol Shivangi sir, trustee member, New Hind Education Society, on behalf of Zeal School. I request Vishnu Bhau Vallekar sir to please felicitate our today's guest on behalf of Zeal School. I would also like to welcome Geetanjali Vallekar ma'am on behalf of Zeal School. I request Deepak sir to please felicitate Geeta ma'am on behalf of Zeal School. I would also like to welcome I request Vikrant Vallekar sir to please felicitate Deepak sir on behalf of Zeal School. I request Deepak Sonone sir to please say a few words. आल्या आल्या लगेच माईक दिला बोलायला, त्याबद्दल धन्यवाद. आज आपल्या झील स्कूलचं दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन आपल्या शाळेच्या मैदानावरतीच होत आहे. त्याबद्दल मी शाळेचे
सर्व शिक्षकांचे तसेच सर्व उपस्थित पालकांचे मी स्वागत करतो. ह्या वर्षी आपला 10वीचा निकाल 100% लागला. पहिली बॅच आपली 10वीची झाली. आता ह्या वर्षी आपल्या शाळेची 10वीची बॅच येत आहे. विक्रांत सरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हावळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शाळेने यावर्षी 10वीच्या वर्गात 100% यश मिळवलं. त्याबद्दल मी सरांचे अभिनंदन करतो आणि आज ह्या होणाऱ्या आपल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Now I request Amol sir to please say few words. आपल्याला सर्व पालकवर्ग, आपले शाळेचे ट्रस्टीज आणि सर्व आमंत्रितांचं खूप खूप स्वागत. झील स्कूलबद्दल बोलायचं म्हणलं तर हा इतिहास किंवा हा प्रवास फार खडतर सरांनी पार केलेला आहे. आणि अगदी 15-16 वर्षाच्या आधी सरांनी जेव्हा हा उपक्रम हाती घेतला तेव्हा एक सामाजिक कार्य म्हणून त्यांनी हे हातात घेतलं. आणि हे करत असताना आपल्याला बरंच अडचणी आल्या आणि हे करत असताना सरांचा प्रवास आम्ही फार जवळून पाहिलेला आहे. तर यामध्ये झील स्कूलच्या आणि सभोलच्या परिसरामध्ये आपल्या असलेल्या नागरिकांसाठी कशा सुखसोयी प्रदान करता येईल यावरती सरांचा फार भर होता. आणि आज तुम्ही जसं पाहताय झील स्कूल किंवा झील याचा अर्थ काय आहे तर एक उत्सुकता. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इफ यू टीच अ किड टू लर्न he will learn for temporarily, but if you teach him to learn with curiosity, he will learn forever. तर याच ध्यासावरती आपण आणि आपली शाळा, सर आणि आपला पूर्ण स्टाफ काम करत आहे. याचा पूर्णपणे लाभ पालकांना आणि आपल्या शिक्षकांना कसा विद्यार्थ्यांना मिळावा याच्यासाठी झील स्कूल हा सदैव प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. I request Meenal ma'am to please come forward and say few words. माझी बोलायची पहिलीच वेळ आहे त्यामुळे मराठी थोडं समजून घ्या. थँक्यू सो मच फ्रॉम ऑल द पेरेंट्स अँड गेस्ट प्रेझेंट ओवर हिअर टू गिव मी अ opportunity to present the mind-made innovations at झील स्कूल. विक्रांत सरांना आय गेस मी 15 वर्षापासून ओळखते, मोर दॅन 15 इयर्स. जेव्हापासून ते माझे सर होते म्हटलं तरी ते हरकत नाही. आणि जेव्हापासून ओळखते तीच एनर्जी अजूनही त्यांच्यात आहे. अजूनही त्याच मोटिवेशननी, इन्स्पिरेशननी ते ह्या शाळेसाठी काम करतात. ह्यासाठी सरांचं पहिलं धन्यवाद. आणि इथल्या ह्या सगळ्या मुलांना एवढं छान ग्रूम करायचं, ईच अँड एव्हरी सिच्युएशनमध्ये माझ्या मुलांची प्रगती कशी होईल हे जे त्यांच्या मनात असतं ना ते खरंच काय म्हणतो ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. आणि थँक्यू सो मच फ्रॉम माइंडमेड टू इन्व्हाइट अस हिअर. ओके, थँक्यू सो मच. Now I request our principal sir, Deepak Hawe sir, to please come forward and address us. आदरणीय सगळे प्रमुख पाहुणे, आदरणीय पालक, विद्यार्थी वर्ग, मला माहिती आहे, याची जाणीव आहे की आपण इथं कशासाठी आलेले आहात. आपण सर्वजण आपल्या पाल्याचे, आपल्या मुलांचे गॅदरिंगचा जो कार्यक्रम आहे, डान्स आहे, गाणे आहे, ते पाहण्यासाठी आलेला आहात. आणि आम्ही इथं मंचावरती भाषणं सुरू केलेली आहेत. थोडेसे आता फक्त खूप जण बोलणार नाहीत, मी ही संधी सोडणार नाही. असा मंच परत प्रिन्सिपलला मिळत नाही, म्हणून मी थोडा वेळ 3 मुद्दे मांडून थांबणार आहे. आणि विक्रांत सरांन आपले जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत ते दोघंच बोलतील, त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मला सगळ्यात महत्त्वाचा इथं मुद्दा मांडायचा म्हणजे आमची जी या शाळेने गेल्या वर्षी केलेली अचिव्हमेंट. गेल्या वर्षी आमची SSC 10वीची पहिली बॅच होती. SSC बोर्डाची पहिली परीक्षा देणारी ती बॅच होती आणि पहिली बॅच ही 100% उत्तीर्ण झालेले आहेत. आमचा रिझल्ट जो आहे तो 100% लागलेला आहे. यात नवल असं काय आहे तर यात मुख्य म्हणजे नवल म्हणजे एकही विद्यार्थी 50%च्या खाली आलेला नाही. फक्त 2 विद्यार्थी आमचे 50%च्या आणि 50 ते 60%च्या मध्ये आहेत. टोटल 16पैकी 5 विद्यार्थी आमच्या 80%च्या पुढे आहेत. 16पैकी 5 विद्यार्थी 70%च्या पुढे आहेत. बाकीचे सगळे फर्स्ट क्लासमध्ये आहेत आणि केवळ 2 विद्यार्थी हे 50%च्या वरती आहेत. शाळांचे निकाल तर खूप शाळांचे निकाल 100% लागतात, पण
त्यात 35%, 40%, 42% असे टक्केवारी मिळवणारी मुलं असतात. पण आमच्या शाळेचा एकही विद्यार्थी 50%च्या खाली, 52%च्या खाली आले नाही. तर ही पहिल्या बॅचने दैदिप्यमान यश असे मिळवून दिलेलं आहे आणि हीच परंपरा आम्ही कायम ठेवणार आहे. यावर्षी आमची दुसरी 10वीची बॅच परीक्षेला सामोरे जाते. 21 फेब्रुवारीला परीक्षा आहे आणि त्या बॅचचा सुद्धा 100% निकाल लागणार याची मी खात्री देतो. यानंतर आम्ही जसं अकॅडमिकमध्ये अचिव्हमेंट केलेली आहे, यशाला गवसणी घातली, तसेच आम्ही स्पोर्ट्समध्ये सुद्धा यशाला गवसणी घातलेली आहे. आमचा 7वीतला विद्यार्थी अनुष पिंगळे याने तालुका स्तरीय कुस्ती लेवलला गोल्ड जिंकलेला आहे. जिल्हा लेवलला त्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच तो विभागीय आणि जिल्हास्तरीय लेवलला खेळेल. यश पिंगळे मला वाटतं साहेबांचा शिष्य आहे किंवा ते ओळखतात त्याला, त्यांच्या तालमीत तो तयार झालेला आहे आणि नक्कीच तो आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. पुढच्या वर्षी तो विभागीय आणि राज्यस्तरीय जिंकेल. आमची स्कूलची बॉलिंग नावाचा जो खेळ असतो, बहुधा आपण या भागातल्या लोकांनी बॉलिंग हा खेळ मूवीमध्ये, पिक्चरमध्येच बघितला असेल की एक बॉल असतो गोल आणि तो खालून गरंगळत सोडायचा असतो, समोर बॉटल ठेवलेले असतात आणि त्या पाडायच्या असतात. आपल्याला तो खेळ असा कॉम्पिटिशन लेवलचा वाटत नाही, परंतु तो खेळ खरंच खूप अवघड असतो. तर तो खेळ आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना इंट्रोड्यूस करून दिला. आमची टीम बनवली. खूप मोठ्या मोठ्या शाळांमध्ये हा खेळ खेळला जातो. त्याच्यासाठी एक मोठा हॉल आणि तसं त्याला जे लागणारं पीच म्हणा, साहित्य जे आहे ते लागतं. तर त्यासाठी आम्ही मुलांची टीम तयार करून घेतली. पहिल्यांदाच यावर्षी राज्यातील सगळ्या विभागातून, सगळ्या भागातून मोठ्या मोठ्या स्कूल्स आल्या होत्या आणि त्या स्कूल्समध्ये आपली पण स्कूल सहभागी झाली होती आणि आपल्या स्कूलने 500पेक्षा जास्त पॉईंट संपादन करत ती आपली टीम जी आहे ते सेमीफायनल जिंकून फायनलपर्यंत पोचली आणि यावर्षी सेमीफायनल जिंकली. पुढच्या वर्षी कदाचित फायनल पण जिंकतील. तर अशा पद्धतीने आम्ही बॉलिंगचा खेळसुद्धा इंट्रोड्यूस केला आणि त्यात यश पण संपादन केलं. हे जे आम्ही सगळं यश मिळवतो ते केवळ तुमचा आशीर्वाद, सरांचा आशीर्वाद आणि सरांचा सपोर्ट यामुळेच मिळवतो. गेल्या वर्षी याच मंचावरून याच महिन्यात जानेवारी महिन्यात 19 जानेवारीला गॅदरिंग झालं आणि त्यावेळेस सरांनी काही कमिटमेंट केलं होतं की जसं की स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही लक्ष देऊ आणि सरांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही यावर्षी वर्षाच्या सुरुवातीपासून आठवड्यातील 4 तास इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी आठवड्यातील 4 दिवस रोज 1 तास अशा पद्धतीने स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम घेतो. स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम शिकवतो. तो सगळ्या मुलांसाठी कॉमन आणि कंपल्सरी केलेला आहे. कोणालाही फक्त स्कॉलरशिपची मुलं आहेत ही बसलेली आहेत त्यांना शिकवा असं काहीही करत नाही. 5वीतल्या सर्वांसाठी आणि 8वीतल्या सर्वांसाठी आम्ही तो अभ्यासक्रम राबवतो. तर ही एक कमिटमेंट सरांनी केली होती, ती आम्ही पूर्ण केलेली आहे. पुढच्या वर्षी बघा आम्ही 4थी आणि 5वी दोघांसाठी स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम शिकवण्याचे विचारात आहे. त्याचप्रमाणे 7वी आणि 8वी या दोघांची तयारी करून घेण्याची आम्ही विचारात आहे. 7वीला आमचा प्लॅन आहे की 4थीला आणि 7वीला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि 5वीला आणि 8वीला फक्त प्रश्नपत्रिका सोडून घ्यायच्या, जेणेकरून जास्तीत जास्त मुलं स्कॉलरशिपमध्ये यश संपादन करतील. त्याचप्रमाणे सरांनी अजून एक कमिटमेंट केली होती की स्पोर्ट्स खेळाकडे विशेष लक्ष दिलं जाईल. तर त्यासाठी आम्ही खेळासाठी प्रवीण साळुंके नावाच्या सरांची नेमणूक केली. अतिशय शिस्तप्रिय, पालकांना खूप अनुभव आला असेल की त्यांच्या मुलांसाठी शिस्तीसाठी प्रवीण सर स्वतः वैयक्तिक पालकांना फोन करतात, त्याच्या काही अडचणी असतील ते सांगतात आणि मुलांना शिस्त लावण्यासाठी खूप प्रयत्न करतात. स्पोर्ट्सकडे ते खूप लक्ष देतात आणि यावर्षीपासून जसं सरांनी कमिट केलं होतं स्पोर्ट्सकडे लक्ष देतोय. स्पोर्ट्स टीचर नेमलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुलांची डिसिप्लिन, मुलांचे वाढलेले केस, मुलांचे वाढलेले नखं, मुलांचं युनिफॉर्म याकडे प्रवीण सर स्वतः जातीने लक्ष देतात. प्रवीण सर स्वतः पालकांना फोन करून त्यांना सांगतात की मुलाचे केस वाढलेत, कट करून आणा, काय युनिफॉर्मबद्दल जे काय असेल ते. आणि बऱ्याच पालकांना इथं बसलेल्यापैकी फोन पण आले असतील. तर हे सगळं जे सरांनी कमिट केलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर मुलांमध्ये जी शिस्त लावायची, शिस्तप्रियता बांधली पाहिजे, त्याच्यासाठी प्रवीण सर सतत कार्यरत असतात. धन्यवाद प्रवीण सर. आणि पालकांचा पण त्याला आम्हाला सपोर्ट मिळतो. थोड्याच अवधीत प्रवीण सर सगळ्या मुलांमध्ये प्रिय झालेले आहेत आणि तेवढीच शिस्त पण लागलेली.
सध्या आमचे 99% मुलं व्यवस्थित युनिफॉर्ममध्ये आणि डिसिप्लिनमध्ये असतात. उलट पालकांचे आम्हाला फोन यायला लागले की सर एका महिन्यात किती वेळा केस कट करू, त्याचे केस एवढे वाढतात काय करू. पण त्याला जी शिस्त आहे ती आत्ताच शालेय जीवनातच लागली पाहिजे, याच्यासाठी पालकांचंही सहकार्य आम्हाला हवं आहे. याचबरोबर आमचे जे यश आहे, आम्ही जी शिकवण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये दडलेलं आहे. सगळ्या शाळा शिकवतात, आम्ही घडवतो. सगळीकडे इंग्लिश हा विषय शिकवला जातो, इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिश हा विषय शिकवला जातो, परंतु आमच्याकडे इंग्लिश हा विषय म्हणून शिकवला जात नाही, तर तो एक स्किल म्हणून शिकवला जातो. इंग्लिश विषयासाठी आम्ही तब्बल सुरुवातीचे पहिले 3 पिरियड देतो. तो विषय स्किल म्हणून शिकवतो आणि दिवसातले 100 मिनिट त्या इंग्लिश स्पीकिंगवरती दिले जातात. त्यासाठी मग आमच्या मुलांचे उच्चार म्हणजे BAT बॅट MAT मॅट सगळीकडे शिकवतात. आम्ही BAT बॅट MAT मॅट नाही शिकवत, ब ॲट बॅट म ॲट मॅट असं शिकवतो. ही जी शिकवण्याची वेगळी पद्धत आहे, त्या वेगळ्या पद्धतीमध्ये मुलांच्या यशाचं रहस्य दडलेलं आहे. आमचा सिनियर KGचा मुलगा सोलर सिस्टीममधल्या सगळ्या ग्रहांची नावं सांगतो. एवढंच नाही तर आम्ही शिकवताना विद्यार्थ्यांना लॉजिकल थिंकिंग करायला शिकवतो, क्रिटिकल थिंकिंग करायला शिकवतो, आउट ऑफ बॉक्स विचार करायला शिकवतो. त्याचप्रमाणे जसं राजेश सरांनी सांगितलं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथडने आम्ही शिकवतो. ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड इथं अंमलात आणली जाते. त्यासाठी आम्ही ग्रुप ॲक्टिव्हिटीज घेतो, इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज घेतो. सिनियर KGच्या विद्यार्थ्याला विचारलं की मंगळ जो ग्रह आहे त्याचा कलर असा लालसर करडा का दिसतो, तो विचार करतो म्हणतो टीचर बहुतेक तो सूर्याच्या जवळ असेल म्हणून त्याचा कलर तसा दिसतो. हे जे लॉजिकल थिंकिंग आहे ते आम्ही इथं विद्यार्थ्यांमध्ये ज्युनियर KG पासून रुजवतो. सिनियर KGच्या विद्यार्थ्याला जर विचारलं की बाळा जो सॅटर्न ग्रह आहे किंवा गुरुग्रह आहे तर बर्फ का असेल, तर तरीसुद्धा तो विचार करून उत्तर देतो की तो बहुतेक सूर्यापासून लांब असेल म्हणून तसं असेल. अर्थात ही उत्तर आपल्याला सोपी वाटतात, 7वी 8वी 10वीच्या विद्यार्थ्यांनाही सोपी वाटतात. सिनियर KGच्या विद्यार्थ्यांनी तसा विचार करून तसं उत्तर देणे याला लॉजिकल थिंकिंग म्हणतात. तर हे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवतो. आमचा जो 10वीचं यश तर मिळालंच, पण 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आमच्याकडे एक विद्यार्थी असा होता की तो पार्शली ब्लाइंड होता. त्याला पेपर लिहिताना दिसत नव्हतं, पेपर लिहिता येत नव्हता आणि त्याच्यासाठी रायटरची गरज होती. रायटर हा बोर्डाचा नियम असतो की मुलगा जर पेपरला बसला असेल तर मुलगाच रायटर पाहिजे आणि त्याच्या खालच्या वर्गातला रायटर पाहिजे. जनरली सगळीकडे 9वीचा रायटर देतात, आम्ही मात्र आमच्या 8वीच्या मुलाला रायटर म्हणून दिलं होतं. आणि 8वीच्या मुलांनी इतका व्यवस्थित पेपर लिहिला की त्या विद्यार्थ्याला 83% पडले. की ज्या विद्यार्थ्याला पेपर लिहिण्यासाठी अडचण येत होती त्या रुद्राक्ष पाचंगे नावाच्या विद्यार्थ्यांनी तो पेपर लिहिला. तर अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो, ही आमची वेगळी पद्धत आहे. त्याचप्रमाणे आम्ही एक झील पॅटर्न नावाचा पॅटर्न सुरू केला की जो आम्ही 9वी आणि 10वीसाठी वापरतो. 10वीच्या यशाचं गमक जे आहे ते आमच्या झील पॅटर्नमध्ये. 9वीची परीक्षा आम्ही फेब्रुवारीत संपवतो आणि 1 मार्चपासून 10वीचा अभ्यासक्रम आम्ही सुरू करतो. इतर शाळांमध्ये जून 15पासून 10वीचा किंवा 1 जूनपासून 10वीचं वर्ष सुरू केलं जातं. आमचा 1 मार्चपासून 10वीचा सिलेबस सुरू होतो. 1 मार्च ते 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण 10वीचा सिलेबस आम्ही पूर्ण करतो. 16 ऑक्टोबरला त्यांची पहिली बोर्डाच्या धर्तीवरती पहिली परीक्षा होते. 16 ऑक्टोबरपासून दिवाळीपर्यंत एक पेपर त्यांचा पूर्ण होतो. उत्तरपत्रिका जशा बोर्डाच्या असतात तशाच आम्ही इथं प्रोव्हाइड करतो आणि त्यांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव दिला जातो. दिवाळीत त्यांना 2 पेपर सोडवायला दिले जातात, ते सोडून घेतो आणि तिथून मुलं दिवाळीनंतर शाळेत आले की फक्त आणि फक्त बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करतात. तब्बल 6 ते 7 पेपर आम्ही शाळेत परीक्षेच्या अगोदर सोडून घेतो आणि ते इतके हॅबिच्युअल होतात की त्यांना बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन येत नाही, प्रेशर येत नाही. ते हॅबिच्युअल होतात आणि इथंच मुलांचं यशाचं रहस्य. बाकीच्या शाळांमध्ये मी जेव्हा जातो विचारतो तेव्हा डिसेंबरमध्ये सुद्धा त्यांचा पोर्शन संपलेला नसतो. प्रिलिम कधी आहे माहीत नसतं. आम्ही मेमध्येच प्लॅन आमचा तयार असतो. तो प्लॅन सगळ्या पालकांना पाठवला जातो की 10वीच्या मुलांचा अभ्यासक्रम असा आहे. 9वीच्या पालकांची मीटिंग घेतली जाते आणि त्यांनाही हा प्लॅन समजावून सांगितलं जातं. याला आम्ही झील पॅटर्न म्हणतो. आणि या झील पॅटर्नमध्ये मुळं जो हा बदल आहे तो बदल दिसून येतो. त्याचप्रमाणे माइंडमेटचे डॉक्टर राजे आहेत, सर आहेत, हे मुलांच्या
वर्तणुकीवरती अभ्यास करतात. मुलांच्या वर्तणुकीतील समस्या, त्याच्यातील बदल यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतात. डॉक्टर राजेंचं आम्ही 9वी आणि 10वीसाठी 2 सेशन ठेवतो. वर्षाच्या सुरुवातीला एकदा ठेवतो. यावर्षीसुद्धा त्यांचं सेशन झालं होतं आणि वर्षाच्या शेवटी आता पुढच्या महिन्यात जानेवारीत त्यांचं एक सेशन होईल. त्यामुळं मुलांना कसा अभ्यास करायचा, अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, त्यांच्या वागणुकीमध्ये जर काय अडचणी असतील तर ते त्यांना सोडवण्यास मदत होती. आत्ताच त्यांनी त्यांच्या माइंडमेडच्या प्रोग्रामबद्दल पण सांगितलं की माइंडमेडचा प्रोग्राम हा कसा आहे, तो बिहेवियरल चेंजेस, वर्तणुकीतल्या ज्या मुलांच्या समस्या असतात त्याच्यावरती, त्याचप्रमाणे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटवरती सुद्धा तो प्रोग्राम आहे. थिंकिंग कसं करायचं किंवा वाचलेलं कसं लक्षात ठेवायचं याच्यावरती त्यांचा तो प्रोग्राम आहे. सविस्तर ते सगळे तुम्हाला माहिती दिली जाईलच. तर अशा पद्धतीने आम्ही सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतो. मुलींसाठी अमृता चांदोडकर यांचं व्याख्यान झालं. खूप सारे आपल्या पालकवर्ग जो आहे तो त्यांना फॉलो करतात. साम टीवरती त्यांचे सतत प्रोग्राम असतात. गेल्याच आठवड्यात त्यांचा प्रोग्राम झाला, इथं येऊन गेल्या बऱ्याच पालकांनी. त्याच अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतो आणि इथंच झील स्कूलचं यश आहे. फक्त एकच आहे की आम्ही 9वी आणि 10वीत मुलांना ॲडमिशन डायरेक्ट देत नाही. त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर अगोदरच घ्यावं लागतं, कारण ही जी पॅटर्न आहे तो इतर शाळेतून नसल्यामुळे त्या मुलांना नवीन इथं आलं की खूप अवघड जातं. एवढे 4 शब्द बोलून मी थांबतो. धन्यवाद. Thank you, sir, for enlightening this occasion with your valuable words. Now I request our President, sir, Mr. Vikrant Wallekar, sir, to please address us. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे चंद्रकांतजी मोहोळ, ते खूप नामवंत असे कुस्तीपट्टू आहेत आणि त्यांना आज आपण खास ह्या कार्यक्रमासाठी बोललो आणि त्यांनी आपली जे विनंती केली होती येण्याची कार्यक्रमाला ती स्वीकारली. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि बाकी सगळं पाहायला गेलं तर घरातला परिवार आहे. सगळे ग्रामपंचायत प्रशांत सरपंच झाले, शेलार झाले, नवले काकू झाल्या, जोशी काकू झाले, जोशी मॅडम झाल्या, प्रकाशजी झाले, किंवा ते माइंडमेडमधून जे आले ते डॉक्टर राजा आणि मिनल मॅडम असतील, भाऊ दीपकजी, प्रिन्सिपल सर आणि माझे मित्र अमोलजी शिवणगे. आणि आज ज्या कार्यक्रमासाठी जे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व पालक एकत्र आलात, तुम्हा सर्वांना अभिवादन. सरांनी आत्ता झील स्कूलबद्दल खूप सविस्तर पद्धतीने आम्ही काय पॅटर्न राबवतो आणि कशामुळे आम्हाला यश मिळतं ह्याचं एक सविस्तर असा विवेचन केलं. मी ह्यावर्षी जेव्हा सरांशी बोलत होतो की आपण सर ह्यावर्षी मी काय पालकांना कमिटमेंट देऊ शकतो की ज्याच्यामुळे आपण ती फुलफिल करू शकू, आपण ते पूर्ण करू शकू, ह्याच्यावरती मी खूप सारा विचार केला. तर ह्यावर्षी मी एक कमिटमेंट ही नक्की करायला आलो आहे. आज सर्वप्रथम तर तुम्ही सर्वांनी झील स्कूलवरती विश्वास ठेवला, झील स्कूलमध्ये तुमच्या मुलांचं ॲडमिशन केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि अभिनंदन पण, कारण की तुम्ही तुमच्या मुलांसाठी योग्य शिक्षणाची निवड केली आहे. जसं सरांनी सांगितलं, इंग्लिश ही भाषा नाही तर स्किल सेट म्हणून आपण ते शिकवतो. आता कोणतीही शाळा गेलात, कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही जर गेलात तर कोणत्या वर्गामध्ये काय शिकवायचं ह्यासाठी जे आपली केंद्र सरकार असते, केंद्र सरकार एक नॅशनल क्युरिक्युलम डिफाईन करतं, त्याला NCF म्हणतो. NCF म्हणजे काय, नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क, म्हणजे एक चौकट आहे. ह्या चौकटीमध्ये जेवढं बसेल तेवढंच त्या वर्गासाठी शिकवायचं. ह्या वर्षीपासून जे किंवा नंतरची जी ओपन मीटिंग म्हणतो आपण त्याला काही पालक रेग्युलर येतात आणि काही पालक येतच नाहीत. मी यावेळेस प्रॉमिस करतो की पुढच्या वर्षीपासून सगळ्या पालकांना ती कंपल्सरी असेल आणि जो पालक येणार नाही त्याच्यासाठी काय करायचं आणि काय नाही सर ते तुम्ही ठरवा. परंतु जो पालक कन्झिक्युटिव्ह 2 पालक मीटिंग्स अटेंड करणार नाही त्याच्या मुलांबाबत किंवा त्या पालकांबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तो पालक शाळेमध्ये आलाच पाहिजे. मुलगा हा फक्त शाळेची जबाबदारी नाही, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावंच लागेल. तर इथून पुढे पालकांनी शाळेमध्ये तुम्ही येऊन भांडा, तुम्ही येऊन विचारा की माझ्या मुलाची प्रगती इथपर्यंत आहे तर इथेच काय, ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काय करू शकता, तुम्ही सूचना द्या. ह्यावर्षी अजून एक गोष्ट, तर
हा विषय फार महत्त्वाचा आहे की इथून पुढे पालकांची इन्व्हॉल्वमेंट फार महत्त्वाची राहील आणि पालक जर का शाळेमध्ये आले नाहीत तर त्यांना खास फोन करून बोलवण्यात येईल आणि तुम्हाला यावंच लागेल, तुम्हाला पर्याय राहणार नाही. दॅट इज वन. सेकंड, आत्तापर्यंत आपण जे मागचे 3-4 वर्ष जेव्हा शाळा चालू होतोय तर त्या दरम्यान एक प्रकर्षाने जाणवलेली आणि सगळ्यात महत्त्वाची जी कंप्लेंट पालकांकडून असते ती म्हणजे पुस्तकांचे पैसे खूप होतात. तर ह्या वर्षी आम्ही साधारणतः नोव्हेंबरच्या अगोदरपासूनच दिवाळीच्या सुट्टीनंतर काम चालू केलं आणि आत्तापर्यंत आम्ही ह्या कन्क्लुजनला आहोत की त्याचे पैसे ड्रास्टिकली कमी करू, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे जे चार्जेस आहेत ते कमी करू यासाठी प्रयत्न करतोय. एक्झॅक्टली किती आणि कसे ते योग्य वेळी तुम्हाला सांगण्यात येतील, परंतु पुस्तकांचे पैसे कमी करण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला यश येईल. हा झाला दुसरा मुद्दा. आणि तिसरा म्हणजे आम्ही जसं सरांनी सांगितलं ह्या वर्षी देखील 100% 10वीचा रिझल्ट लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि तो लावण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि आत्ता 10वीची टीम जीवाचं रान करते, अक्षरशः जीवाचं रान करते ते यश संपादन करण्यासाठी. आज माइंडमेडमधून जे डॉक्टर राजा आणि मिनल मॅम आल्यात त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. खूप इम्पॉर्टंट आणि इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आहे जो साधारणपणे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. तर अशा प्रोग्राम्ससाठी सरांनी आपल्या शाळेची निवड केली आणि POC म्हणून 9वीच्या वर्गांना आत्ता आपण 20 व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करतोय. साधारणतः 4-5 तारखेपर्यंत ती ॲक्टिवेट होईल आणि 4-5 तारखेपासून मुलांना तो प्रोग्राम बघता येईल. 9वीच्या मुलांना फक्त, आता 10वीच्या मुलांसाठी तो ऑन करत नाही आपण किंवा इतर मुलांसाठी, पण 9वीच्या मुलांसाठी तो आपण ऑन करतोय फ्री ऑफ कॉस्ट आणि ते आपण ह्या लवकरच 4-5 तारखेपासून चालू करू. तर मला माहिती आहे खूप वेळ झाला आहे, मागे मुलांचा गोंगाट पण चालू आहे. मला अजून 2-4 मुद्दे मांडायचे होते परंतु मी स्वतःला थांबवतो आणि पुढे पुन्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस मी नक्की माझे मुद्दे मांडेल. परंतु आजचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो पालकांनी घरी घेऊन जावा तो असा आहे की मुलाच्या शिक्षणामध्ये तुमच्या सहकार्याची, तुमच्या योगदानाची खूप जास्त गरज आहे. आणि जर का तुम्ही योगदान दिलं, तुम्ही जर का सहकार्य केलं तर आपण दोघे म्हणजे तुम्ही आणि शाळा मिळून मुलांच्या प्रगतीसाठी नक्की प्रयत्न करू आणि मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे जो आपण सरांनी साधारणतः त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की रेट्रो टू मेट्रो, म्हणजे अगदी जुन्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत जे रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही चालता बोलता ज्या प्रकारची गाणी ऐकता बघता तीच तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहे. त्याचा मनसोक्त आनंद घ्या, एन्जॉय करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा टाळ्यांच्या गजरामध्ये त्या सगळ्यांना अनुमोदन द्या. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. आणि आम्ही सर्वजण तो पूर्ण करणारच. Now I request our chief guest Chandrakant Mohar sir to please say few words. मला खूप आनंद होतो की पहिल्यांदा एखाद्या खेळाडूचा सन्मान केल्याबद्दल विक्रांत खरांचे मी आभार मानतो. आणि व्यासपीठावर गमलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आणि या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग या सर्वांचे मी आभार मानतो की पहिल्यांदा आम्हाला खेळाडूंना म्हणजे प्रोत्साहन दिल्याबद्दल. मी जास्त काय आता बोलत नाही, मी फक्त मुद्द्यावर बोलतो की माझी आता जास्त काय माहिती सांगत नाही की फक्त मी पालकांसाठी एक विनंती करतो की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला प्रत्येक खेळासाठी 1% महिना तुम्ही ते दिला पाहिजे की आपल्या मुलांना की प्रत्येक खेळामध्ये उतरवलं पाहिजे. तो म्हणजे कुस्ती हा नाही, म्हणजे प्रत्येक कुठल्याही खेळ राहू द्या त्याच्यामध्ये प्रत्येक पालकांनी ते म्हणजे सहभागी घेतला पाहिजे. आणि मुलांना पण मुलींसाठी पण सांगतो की आता मुली काय कुठं मागं राहिले नाही. आता मुली पण आता भरपूर मुली कुस्तीमध्ये सहभाग घेतलेल्या आहेत. अंकिता, बबिता आणि साक्षी मलिक ही आता तिघा कुस्तीला तर मी स्वतः रिफरी म्हणून दिल्लीमध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं मुलींनी सुद्धा तुम्ही मागं नाही राहिलं पाहिजे, प्रत्येक खेळामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे नाही का. म्हणून जास्त काय आता बोलत नाही. मी पालकांना सांगतो की तुम्ही स्वतःसाठी 1 तास का व्हायना व्यायाम केला पाहिजे, 45 मिनटं का व्हायना तुम्ही चाललंच पाहिजे. प्राणायाम हा महत्त्वाचा आहे आत्ताच्या युगामध्ये. पालकांसाठी मी म्हणतोय तुम्ही जर व्यवस्थित राहिला तर तुम्ही मुलांना शिकवशाल. म्हणून सांगतो की पहिलं तुम्ही
खेळांना खेळतो विक्रांत खेळांना आमचे एक गुंड खेळ म्हणून आहेत त्यांनी पालकांसाठी शाळेमध्ये स्पर्धा ठेवलेली होती ती तुम्हाला एक व्हिडिओ मी पाठवून देईन तुम्हाला तो पुढच्या वेळी तुम्ही नक्की पालकांसाठी स्पर्धा म्हणजे रशी केक म्हणा धावणे म्हणा हे तुमच्यासाठी आता ही मुलं लहान आहेत त्याच्यामुळे जास्त म्हणजे त्यांना काही एवढं माहिती घ्यायला नाही म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला मग तुम्ही नक्की एक स्पर्धा घ्या त्या टायमाला वाटलं तर मी तुम्हाला आनंदीला घेऊन जातो तिथं आंतरराष्ट्रीय पंचायतीने गुण आहेत त्यांची शाळा बघा तिथं नाही का मग मुलांसाठी वेगळं मुलींसाठी वेगळं असे भरपूर असे ते कार्यक्रम घेतात तिथं नाही का एवढं बोलून मी 2 शब्द थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत त्या कार्यक्रमाचा श्री गणेशा करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते की आपण श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करावी. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. फोटोग्राफ टीम प्लीज डू द नीडफुल. यशस्वी पेन्से टीचर का सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्नेह संमेलनामध्ये. आजचा हा खास दिवस आपल्यासाठी आनंदाचा आणि भक्तीचा आहे. स्नेह संमेलनाच्या या पावन प्रसंगी आपल्याला सर्वांना गणेश बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी मिळालेली आहे. आता आपल्या 8वीच्या विद्यार्थिनी एक विशेष कार्यक्रम सुरू होणार आहे. त्या सर्वजणी मिळून एक सुंदर गणेश वंदना सादर करणार आहेत. त्यांच्या गाण्यात आणि नृत्यात बाप्पाच्या भक्तीचा आणि प्रेमाचा अनुभव घेऊया. तर आता आपल्या 8वीच्या मुलींनी सादर केलेल्या गणेश वंदनाचा आनंद घेऊया. दिस सॉन्ग इज कोरियोग्राफ्ड बाय संगमित्रा टीचर. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सकलाय जगदिताय नागाननाथ श्रुतियज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते. The children of new generation are very talented and they can make a very bright future. They just need motivation. So presenting the waving flag song by our little stars of senior KG. The choreographer of this song is Mrs. Rasika Raut teacher, the class teacher of senior KG. And the participant students are RV Sonar, Anvi Rasan, Piyush Dabhade, Devanshi Tonde, Renuka Bhosle, धैर्यशील धनवट, आयुष थापा, आर्यन चव्हाण, सक्षम पळसकर, श्री चांदेरे, स्वरूपा राऊत, मृण्मयी खैरे, स्वरा खराडे, सानवी पळसकर,
and Sanvi Tonde. Give me freedom, give me fire, give me reason, take me higher. See the champions, take the field down. Unify us, make us feel proud. In the streets our heads are lifting as we lose our inhibition. Celebration, it surrounds us. Every nation, all around us. Singing forever young, singing songs underneath the sun. Let's rejoice in the beautiful game. And together at the end of the day, we all say, when I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. So wave your flag, now wave your flag, now wave your flag. Oh, 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 give you freedom, give you fire, give you reason, take you higher. See the champions, take the field down. Unify us, make us feel proud. In the streets our heads are lifting as we lose our inhibition. Celebration, it surrounds us. Every nation, all around us. Singing forever young, singing songs underneath the sun. Let's rejoice in the beautiful game. And together at the end of the day, we all say, when I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. So wave your flag, now 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 wave your flag, wave your flag. Oh, 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 we all say, when I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. So wave your flag, now 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 wave your flag, wave your flag. And everybody will be singing it. And we all will be singing it. That's the spirit. Written for Somalia and the aspiration of its people for freedom. It was released on 2009 on Kanan's album Tabander. Growth is not about becoming a different person. It's about becoming more of who are already are. It's about waiting for the storm to pass. It's about teaming to dance into rain. Your life is your story. Don't let anyone else hold the grow through what you go through. Make your story beautiful. सूरज ढलने के बाद कहाँ जाता है? मछली
पानी में कैसे सोती है, बारिश कहाँ से होती है। ऐसे ही जिज्ञासा भरे सवाल हम बच्चों से हमेशा सुनते हैं और बच्चों के मस्ती के तो क्या कहने हैं, यही दिखाने आ रहे हैं हमारे मिनी केजी के प्यारे बच्चे। This song is choreographed by Kiran Joshi ma'am and the participant students are Jiza Kedari, Vedashri Kolhe, Shrija Kedari, Shambhuraj Kedari, Swaransh Hulavle, Arnav Shinde, Abhimanyu Rathod. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हाँ, हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग में बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुन ले। मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। बम बम बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना। सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए। हमने ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बढ़ाते रहे। सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग में बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुन ले। टैंकर फुल, आंखें बंद तो डब्बा गुल। ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे। मैं भी हूँ, तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम चिक बम 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 बम। मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। बम बम बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। वेरी नाइस। खुशी और मुक्त भावना को दर्शाया गया है। तारे जमीन पर फिल्म में यह गाना बच्चों की दुनिया की सरलता और उनकी खुशियों का प्रतीक है। Everyone likes music as it is a very refreshing element. So come here to take away all your tiredness and enjoy the music. This song is choreographed by Mrs. Gayatri Tikoni ma'am, the class teacher of Junior KG, and the participant students are Jnaneshwari Palaskar, Arya Dhamale, Vignesh Kadu,
दिव्यांका जोरी, रुक्मिणी जाधव, आध्या कौदारे, उत्कर्ष दहीभाते, मल्हार गुरव, राजवीर दिघे, आतिश केळकर, शिवांश डमाले. Shimmy shake, let's all do the shimmy shake. Shake it all way down low, shake it all high. Shimmy, 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 shimmy. Hear the drum beat, hear the guitar. When you dance this way, you do the shimmy shake. I can shake, I can do the shimmy shake. I can shake way down low, I can shake high. Shimmy, 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 shimmy. Hear the drum beat, hear the guitar. When you dance this way, you do the shimmy shake. Let's all shake, let's all move our arms around. Really move our arms around. Shimmy, shake, shake. Shimmy, 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 shimmy. Hear the drum beat, hear the guitar. When you dance this way, you do the shimmy shake. Twist and shake. Let's all take a twist and break. Really take a twist and break. Let's twist and rock. Shimmy, 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 shimmy. Hear the drum beat, hear the guitar. When you dance this way, you do the shimmy, shimmy, shake. Oh yeah, the shimmy, shimmy, shake. Oh yeah, the shimmy, shimmy, shake. In the world, it can lit up even the darkest day. Kids are like stars. They lit up our life with their laughter and innocence. They make our life a little bit sweeter, brighter, and a whole lot more fun. हम कितना भी बर्गर खाए, पिज्ज़ा खाए, लेकिन वड़ा पाव खाए बिना मन नहीं भरता. हम चाहे यूके जाए, जापान जाए, कहाँ भी रहे, लेकिन हमारे देश की यादें हमारे दिल में सदा के लिए है. आ रहे हैं हमारे कक्षा पहली के छात्र. दिस सॉन्ग इज कोरियोग्राफ्ड बाय अंजलि बिराजदा एंड यशस्वी पेंडसे मैम. And the participant students are प्रज्वल श्रेला, ध्रुविका भिलारे, कैवल्य दळवी, प्रांजल काळे, श्रेयांश थोरवे, शार्वी ढोरे, शौर्य मराठे, शिवज्ञा पासलकर, अनुश्री वीर, देवंती कोने, सान्वी खराडे, स्वराज बांबले, स्वराज सातपुते and मनस्वी कंदारे.
जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुक मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुक मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, सारा ज़माना हसीन का दीवाना, ज़माना मेरे दिल बुरा है दिल लगाना। सारा ज़माना हसीन का दीवाना, ज़माना मेरे दिल बुरा है दिल लगाना। सारा ज़माना हमारे देश की महानता में सिर्फ धरती की खूबसूरती नहीं बल्कि हमारी संस्कृति और एकता भी है। यह वह भूमि है जहां हर दिव्य देश भूमि और हर कदम में इतिहास बसा है। हमारा देश प्रेम ही सब कुछ है। हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी हा जयघोष कानी पडताच अंगावर शहारे येतात. माझ्या राजाच्या बुद्धी आणि युक्तीचे वर्णन पोवाडे असो या भारूड रूपात ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. सादर करीत आहेत सेकंड स्टँडर्डचे विद्यार्थी. This song is choreographed by Mrs. Ashwini Dahitule ma'am, the class teacher of second standard, and the participated students are देवांश सोनोने, देवांश खोमने, शंभू ढोरे, शंभू केदारी, अर्णव दहीभाते, स्मित गायकवाड, श्रीश तिकोने, यज्ञेश ठोंबरे, अथर्व नंदे, आयुष होळकर, प्रियांश पवार, आर्यन शिंदे.
दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. काय सांगता नाही, अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं, काय केलं महाराज, राजांनी आता युगत मांडली, काय मांडली, अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा बघा बघा, युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत राजांनी मांडली, पंताची जुबान राजांनी काढली, सिद्धीच्या खेम्यात पंततोची भेन शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. नाही सुलूक होणार, आता राजांच्या मनीचं कुणाला ठावं, अहो तुम्हाच नाही ठावं नाही असं झालंय वय नाही, अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठावं की बघा बघा बघा, राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला, राजाने त्याला कसा हरवला कसा आवडला घराला त्याला हो, कसा हरवला कसा आवडला घराला त्याला हो, कसा हरवला कसा आवडला घराला त्याला हो, कसा हरवला कसा आवडला घराला त्याला हो. खूप छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नाश करा आणि धर्माच्या रक्षणासाठी सत्याचा साथ द्या, हे सांगणारे आपले महान छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या राजांनी राष्ट्रभक्तीचा आदर्श स्थापन केला. महाराजांनी शास्त्र आणि शहाणपणाच्या माध्यमातून संपूर्ण भारतावर आपली छाप सोडली. हमारे पुराने हिंदी सदाबहार गीतों की सैर कराने आ रहे हैं जूनियर केजी के बाल कलाकार. This song is choreographed by Mrs. Gayatri Tikone ma'am, the class teacher of junior KG, and the participated students are वियान शिर्के, शुभ्रा कुंभार, स्वरूप जोशी, चार्वी दोशी, यज्ञेश दहीबाते, गाथा केदारी, स्मित आगळे, धनुश्री वीर, अद्विक पिंगळे, हिंदवी मोहने.
प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल। प्यार हुआ इकरार है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। Clap everyone! Cheer them! We have a retro song. जय जय शिव शंकर, कांटा लगे न कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया। गिर जाऊंगी मैं मर जाऊंगी, जो तूने मुझे थाम लिया ओ सौरभ दी। मैं जट यमला पगला दीवाना, मैं जट यमला पगला दीवाना। ओ रब्बा किसी बात न जाना, क्यों मन प्यार करती है, सटे पुते वो मरती है। मन प्यार करती है, सटे पुते वो मरती है। चिक्की लकी चिक्की लकी चुम, चिक्की लकी चिक्की चिक्की चुम। मैं ख्वाबों की शहज़ादी, मैं हूँ हर दिल पे छाई। मैं ख्वाबों की शहज़ादी, मैं हूँ हर दिल पे छाई। बादल है मेरी जुल्फ़े, बिजली मेरी अंगड़ाई, बिजली गिराई मैं हूँ आई। कहती है मुझे तो हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई। प्यार हुआ इकरार हुआ, जीना यहाँ मरना यहाँ। इन बाहों को इन राहों को छोड़ ये छलिया जाए कहाँ। माना दिल तो है अनाड़ी, ये आवारा ही सही। अरे बोल राधा बोल, संगम होगा के नहीं। हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। धन्यवाद मॅडम. आगमन झालेलं आहे. मी विक्रांत सरांना विनंती करतो की त्यांनी साठे मॅडमचा सत्कार करावा. साठे मॅडम प्लीज. साठे मॅडम या पिरंगुटी येथील संस्कार स्कूलच्या प्राचार्य आहेत. धन्यवाद मॅडम, आपण आलात. धन्यवाद. मी
कार्यक्रम पुढे सुरू करण्याची विनंती करतो. हाँ, हर सुर दिल में गूंजता था और हर समय के साथ उसकी मिठास कभी कम नहीं होती थी. यह गाने दिल में एक अनकही बात कह जाते हैं, एक आवाज़ जो समय के साथ कभी फीकी नहीं पड़ती. सच में यह सफ़र बहुत खूबसूरत था. हर इंसान के जीवन में उसका परिवार ही सबसे महत्वपूर्ण होता है. इसी बात को दर्शाने के लिए आ रहे हैं हमारे मिनी केजी के छात्र. दिस सॉन्ग इज कोरियोग्राफ्ड बाय Mrs. Kiran Joshi ma'am, the class teacher of mini KG, and the participated students are Aro Balkaude, Dhruvi Balkaude, Gargi Dahibhate, Krishnaraj Kalamkar, Krishna Kudle, Shivansh Shedge, Shivansh Dabhade, Shivadnya Pingle. Bum chicka chicka bum 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 chicka chicka bum. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम. एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम. एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम. हम सब है ताले, तू सबकी चाबी. हम सब है ताले, तू सबकी चाबी. हमसे ना रूठो, मान जाओ, मान जाओ. एक दूसरे से है शर्मसार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम.
होता है। हर सुख दुख में जो आपका साथ दे वो आपका परिवार होता है। परिवार वह जगह है जहाँ जीवन शुरू होता है और प्रेम कभी खत्म नहीं होता। There are many types of dances in the world like Kathak, Bharatnatyam. Our students of senior KG are here to perform disco dance. This song is choreographed by Mrs. Rasika Rao teacher, the class teacher of senior KG. And the participated students are Mrunmayi Khaire, Devansh Dahibate, Swarupa Raut, Dhairashil Dhanwat, Sachi Dhage, Malhar Kudle, Durva Sonone, शारव काळोखे, शारशा केदारी, उत्कर्ष कंधारे, गार्गी ठोंबरे, श्री चांद्रे, शिवज्ञा केदारी, हसनैन सय्यद, जोहा शेख and विवान खुरपे. I am a disco dancer. I am a disco dancer. जिंदगी मेरा गाना, मैं इसी का दीवाना. तो झूमो तो नाचो और मेरे साथ नाचो. I am a disco dancer. I am a disco dancer. सोना नहीं चांदी नहीं यार तो मिला, अरे प्यार कर ले. मैं से मीना देना साथी से, मैं से मीना देना साथी से, न पैमाने से
का नहीं है इलाज दुनिया में और कोई। तो गाओ शांति शांति शांति